चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडचा विकास आराखडा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता। याबाबत पीएमआरडीएचे आयुक्त योगेश मसे यांना विचारला असता संबंधित विकास आराखड्यावर जवळपास 70,000 तक्रारी आल्या होत्या अशी कबुली देत विकास आराखडा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मसे यांनी दिली आहे। दरम्यान पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शरद पवार गटानं केलाय। या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं मोठं आंदोलन केलं। दरम्यान भ्रष्टाचाराच्या आरोपांवर आयुक्तांनी बोलणं टाळलंय। महानगर आयुक्त स्वतः आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, खरं तर डीपी जो रद्द झाल्याची घोषणा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आलेली आहे, नेमके काय कारणासाठी हा डीपी रद्द करण्यात आलाय? नाही, प्राधिकरण सभेसमोर आम्ही हा विषय ठेवल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली आणि साधारणतः ज्या अडचणी लोकांनी उपस्थित केलेल्या होत्या, 69,000 अडचणी आलेल्या आहेत, तर त्यातल्या बहुतांशी गोष्टींचा अभ्यास करून मग हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पण मुळामध्ये सगळ्यात मोठा जो आक्षेप होता की तो डीपी तयार करत असताना आरक्षणं जी आहेत ती पैसे घेऊन टाकल्या गेली होती आणि अशा पद्धतीचे आरोप करत आज राजकीय पक्षांनी त्या संदर्भात मोठे आंदोलन केलंय पुण्यामध्ये आणि तसे पुरावे असल्याचंही म्हटलंय। या सगळ्याची शहानिशा आपणही आपल्या स्तरावर करणार आहात? नाही, असं तर माझं काय ऐकवत नाही, म्हणजे माझ्यापर्यंत कुठला विषय आलेला नाही आहे आणि कुणी बोललेलं पण नाही आहे। पण मग काय परिणाम होणार आहेत या डीपी रद्द झाल्यामुळे आणि पुढची जी भूमिका आहे पीएमआरडीची ती काय असणार आहे? नाही, आता हा डीपी म्हणजे जरी भविष्यात गेला तरी मध्यंतरी मी ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे अभ्यास केला किंवा जे कोणी एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी बोललो, तर असं काही त्याच्यावरती परिणाम होणार नाही। कारण जी काही विकास कामं आम्हाला करायला लागतात तर ती सगळी म्हणजे जमीन संपादन करूनच करायला लागतात। त्याच्यामुळे डीपी असलं काय आणि आरपी असलं काय, ॲक्विशन हे आम्हाला करावंच लागणार आहे। त्यामुळे तसा विकास कामांवरती काही परिणाम नाही पण होणार। पूर्वी जे आरक्षणे टाकल्या गेली होती त्या संदर्भात ती रद्द केली समजायचंय किंवा काय एकंदरीत? नाही, त्याच्याबाबत आम्ही निर्णय घेतोय। तर आपण बघितलं की ज्या पद्धतीनं विकास आराखडा जो आहे त्यावर पूर्णतः न्यायालयाचा निर्णय जेव्हा येईल त्यानंतरच पुढचे निर्णय आम्ही घेऊ, अशा पद्धतीची स्पष्टोक्ती मस यांनी दिलेली आहे। पुढील न्यूज सुरेश पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला। या कारवाईत 2 पोलिसांसह 10 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात। 2 पोलीस हवालदार, 1 कस्टम अधीक्षक आणि अन्य 6 नागरिकांचा यामध्ये समावेश आहे। बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येमुळे तपासाला कलाटणी मिळाली आहे। दरम्यान हे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचं सिंडिकेट कशा पद्धतीनं चालवलं जातंय या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। नेरूळच्या सेक्टर 15 मध्ये 14 तारखेला आम्हाला एक टीप मिळाली, म्हणजे आपण गुरुनाथ चिंचकर बद्दल बोलला, पण त्याच्या आधीपासूनच आमचं ऑपरेशन सुरू झालेलं आहे किंवा कारवाई सुरू झाली आहे। आणि त्या टीपच्या अनुषंगाने आम्ही 2 लोकांना अरेस्ट केलं, ज्यांच्याकडे आम्हाला हायड्रो गांजा, ज्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये करोड रुपये किलो अशी व्हॅल्यू आहे, भारतामध्ये तो 20 लाख रुपये किलोने साधारणतः विकला जातो। हायड्रो गांजा आम्ही काही पकडला, काही कोकेन आम्हाला मिळालं आणि त्याच्यानंतर तिथनं आमची चेन सुरुवात झाली। टोटल 4 आरोपी आम्ही, म्हणजे 2 आरोपी अटक केल्यानंतर त्यांचे साथीदार जे आहेत इतर 2 आम्ही आरोपी अटक केले। त्यातला जो एक मेन अॅक्युज्ड होता बंगेरा म्हणून, त्याच्याकडनं माहिती मिळाली की तो माल हा बाहेरून थायलंड असेल किंवा अमेरिका असेल इकडनं मागवायचा आणि तो माल पाठवणारे जे आरोपी भारताबाहेर बसलेले आहेत त्यांनी तो माल भारतात पाठवला एअर कार्गो मार्फती, की तो इंडियन पोस्टमध्ये पहिले रिसीव्ह होतो, तिकडनं तो कस्टमच्या पोस्टल डिपार्टमेंटकडे जातो आणि तिकडनं क्लिअर होतो आणि मग तो मालाला क्लिअर करण्याकरिता के नावाचा जो आम्ही अॅक्युज्ड अरेस्ट केलेला आहे, तो फेक आयडीचा वापर करतो, ज्या फेक आयडीवरती त्याने तो माल मागवलेला आहे आणि मग अशा फेक आयडीचा वापर करून माल रिसीव्ह करून तो मुख्य आरोपीपर्यंत पोहोचवतो। ही सगळी त्यांची चेन आहे। याच्यामध्ये त्याला मदत करणारा केला जो क्लिअरन्स एजंट आहे, मदत करणारा तो कस्टमचा ऑफिसर आहे, त्याला पण आम्ही अरेस्ट केलेला आहे। पैसे कॅशमधून USDT कन्व्हर्ट होतात आणि इंटरनॅशनली पाठवल्या जातात। त्याच्यातले 2 अंगडी आम्ही अरेस्ट केलेले आहे। के ह्या क्लिअरन्स एजंटसोबत ज्यांचं इन्व्हॉल्वमेंट होतं ह्या केसमध्ये, असे आमचे पोलिसांचे जे अंमलदार आहेत ते नवी मुंबई पोलीस दलामध्ये, त्यांना सुद्धा आम्ही 2 अंमलदारांना अरेस्ट केलेलं आहे। तर हे सगळं एक सिंडिकेट यांचं जे सुरू होतं याची माहिती एका छोट्याशा गोष्टीपासून लागली आणि त्याच्यापासून आम्ही हे आंतरराष्ट्रीय कनेक्शनपर्यंत आतापर्यंत पोहोचलेलं साधारणतः 10 आरोपींना आम्ही याच्यामध्ये आतापर्यंत अटक केली आहे आणि 73 लाखापेक्षा जास्त जो मुद्देमाल आहे तो आम्ही जप्त केला आहे। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। यानंतर सुपरफास्ट 100।
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि वापर या दोन्हींना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. अयोध्येतील राम मंदिराचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. 5 जूनपर्यंत मंदिराचं सर्व काम पूर्ण केलं जाईल असल्याची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली तलवार परत मिळवण्यात राज्य सरकारला यश आलंय. सरकारनं साधारण 47,15,000 ही तलवार विकत घेतली आहे. बीडच्या येवलवाडी गावातल्या ग्रामसभेत तणावाचं वातावरण निर्माण झालंय. सरपंचावरील अविश्वास ठरावाबाबतच्या मतदानावेळी गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे गावातील एक गट आक्रमक झाला. गटविकास अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात आला. परंडा ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास पुन्हा केला जाणार आहे आणि या संदर्भात पोलिसांनी कोर्टाला पत्र दिले. परंडा ड्रग्ज प्रकरणी प्रयोगशाळा तपासणी ड्रग्ज ऐवजी कॅल्शियम क्लोराईड सापडलं असल्याचा दावा पोलिसांनी केला. गेल्या 7 दिवसांपासून छत्तीसगडच्या सीमेवर माओवाद्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आणि या अभियानात महिला कमांडोंनीही सहभाग घेतला. मोहिमेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. 3 राज्याच्या सीमेवरील माओवादी विरोधी अभियानाच्या पार्श्वभूमीवर आबीचे प्रमुख तपन डेका छत्तीसगडमध्ये दाखल झाले. डेका यांनी माओवादी विरोधी अभियानासंदर्भात रायपूरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. चंद्रपूरमध्ये पालिकेकडून सांडपाणी शुद्ध करून पुन्हा तलावात सोडलं जाणार आहे. शहरात 2 ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्राची स्थापना केली जाणार आहे आणि यासाठी 30 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा विषय माझ्या हातात नाही. तो जर माझ्या हातात असता तर मी तात्काळ सोडवला असता अशा शब्दात छगन भुजबळांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मिश्किल टिप्पणी केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचं ते ठरवू असं विधान रोहित पवार यांनी केलं. दरम्यान राज्यातील महायुती 2019च्या लोकसभेपर्यंत टिकेल, त्यानंतर विधानसभेला युती तुटेल असं भाकीत त्यांनी वर्तवलं. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब मस्केंसह 54 व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवरानगर इथल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरनाथ विखे यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परिवहन विभागात कोणताही घोटाळा झालेला नाही. भाडेतत्वावर बस घेण्याचा निर्णय होता आणि ज्यामुळे 1700 कोटींचं नुकसान होणार होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वेळीच ही गोष्ट लक्षात आली आणि त्यामुळे टेंडर थांबवण्यात आलं अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील असा विश्वास शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान डॉक्टर सतीश पाटील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या संविधान सद्भावना रॅलीला नाशिकमधून सुरुवात झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची ही रॅली काढण्यात आली. सद्भावनेचा ऱ्हास होत चालला असून सामाजिक ऐक्य टिकून राहिलं पाहिजे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्याचसाठी काँग्रेसने सद्भावना रॅलीचा उपक्रम स्वीकारला असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र गौरव यात्रा काढण्यात आली आणि ही रथयात्रा रायगडात दाखल झाली. पोलादपूर महाडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं. 1 मे रोजी मुंबईत यात्रेचा समारोप केला जाणार आहे. पालकमंत्री पदावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय. 3 तिघाडा काम बिघाडा असं सगळं सुरू आहे. अमित शहा येऊन गेले तरी तोडगा नाही. यांना जनतेशी काही घेणं देणं नाही अशी टीका वडेट्टीवारांनी केली. पालकमंत्री पदावरून विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलं. 2 जिल्हे राहिलेत, तिढा लवकरात लवकर सुटेल असं बावनकुळे म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी बुलढाण्यात आढावा बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी सरकारच्या सर्व योजनांचा आढावा घेतला. नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. भारतमातेचे पांग फेडणारा हिंदुस्थान शिवछत्रपतींच्या प्रेरणेतून घडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास संभाजी भिडे यांनी व्यक्त केला. सांगलीत मातोश्री भाजीपाला विक्रेता संघाकडून शिवजयंती साजरी करण्यात आली आणि यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळ्यातील जयचंद चौकात अपघात झाला. एका दुचाकीस्वाराने
दानवेंच्या कारला धडक दिली आणि अपघातानंतर दुचाकीस्वाराने दानवेंची उज्जत घातली. दरम्यान स्थानिक रिक्षा चालकांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी शिर्डी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि यावेळी आशा भोसलेंनी जुन्या आठवणींना उजाळा देत पूर्वीची शिर्डी आणि आत्ताची शिर्डी यात फार मोठा बदल झाल्याची भावना व्यक्त केली. अहिल्यानगरच्या राजूर गावातील अनेक नागरिकांना काविळीची लागण झाली. दरम्यान आमदार किरण लहामटेंनी याचा आढावा घेतला. अमरावतीच्या मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार अमोल मिटकरींनी महोत्सवात भजन गायलं. जळगाव जिल्ह्यात बीडीओच्या नावाने 15,000 रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार आमदार चंद्रकांत सोनवणेंनी केली. तर कामात तातडीनं सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएल बसचा अपघात झाला. चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येताना पीएमपीएल बसने अनेक वाहनांना धडक दिली आणि या अपघातात 5 ते 6 दुचाकी आणि एका रिक्षाचं नुकसान झालं. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील खंडूपाडा इथल्या आदिवासी जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले यंत्रमाग कारखाने जमीनदोस्त करण्यात आले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पालिकेने ही कारवाई केली. 29 मे ते 2 जूनपर्यंत पुणे जिल्ह्याचं तापमान 45 डिग्रीपर्यंत जाईल असे मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. दरम्यान यामध्ये तथ्य नसून पुण्याचं तापमान 38 ते 42 अंशांपर्यंत राहील अशी माहिती हवामान विभागानं दिली. ठाण्यातील कोलशेत ढोकाळी परिसरात एका खासगी बिल्डरकडून म्हाडाची घरे लागलेल्या नागरिकांची पिळवणूक सुरू आहे. म्हाडाच्या घरांच्या किमतीत दुप्पट वाढ करून घरं खरेदी करण्याची सक्ती करण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. भिवंडीच्या निजामपुरा पोलीस ठाण्यात 27 बेवारस वाहनांचा 1,57,000चा लिलाव करण्यात आला. वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेऊनही शोध लागला नसल्याने वाहनांचा लिलाव करण्यात आला. मुंबईतील स्विगीचं कार्यालय उबाठाने बंद केले. स्विगीच्या अनागोंदी कारभाराविरोधात उबाटा पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मरोळ इथल्या स्विगीचं कार्यालय शिवसंचार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंद केलं. आवक वाढल्यानं आंब्याच्या दरात घसरण झाली. देवगड रत्नागिरी हापूस 700 रुपये ते 1200 रुपये तर कर्नाटकी 200 ते 400 रुपये प्रति डझन दराने विकला जातोय. लोणावळ्यात पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या एका ज्यूस सेंटरला मनसेने टाळं ठोकलं. ज्यूस सेंटरवर सडका आंबा सोलून त्याचा रस काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली. पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं मोठं आंदोलन केलं. पुणे महानगर प्रादेशिक विकास महामंडळाचा विकास आराखडा तयार करताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. मुरबाड रोड ते गुरुदेव हॉटेल दरम्यान डिवायडर रंगवण्याच्या कामासाठी लाखोंचं बिल काढण्यात आलं. दरम्यान या रस्त्यावर डिवायडरच नसून केडीएमसीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला आणि या भ्रष्टाचाराविरोधात ब्रश आणि कलरची बादली घेऊन स्टेशन परिसरात मनसेनं आंदोलन केलं. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काशीबिरा उड्डाणपूल गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात आहे. पथदिवे बंद असल्यानं अपघाताचा धोका निर्माण झाला. दरम्यान प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. मुंबईतल्या वांद्र्यातील क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली. वांद्र्याच्या लिंकिंग रोडवर हे शोरूम आहे. या आगीत 210 पेक्षा अधिक दुकानं जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालं. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. शिवसेनेच्या वतीने मुंबईतल्या डोंगरीतील वीर संभाजी मैदानात क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी लाडकी बहीण चषकासाठी महिला संघांमध्ये एकच चुरस बघायला मिळाली. पिंपरी चिंचवडच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोकळ्या जागेतील वाहनं हटवण्यात येणार आहेत आणि त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. 30 एप्रिल ते 2 मे दरम्यान लिलाव पार पडणार आहे. पुण्याच्या भवानी पेठमध्ये हॉर्न वाजवल्याच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली. हाणामारी प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. दरम्यान हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पाकिस्तानकडून सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 दिवसात 2 वेळा भारतीय वेबसाईट्स हॅक करण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न झाला. सुरक्षा यंत्रणांकडून याची गंभीर दखल घेत तपास सुरू आहे. बलगाममधील झिपलाईन ऑपरेटरवर संशय वाढलाय. झिपलाईन ऑपरेटर आणि ऋषी भट्टच्या जबाबात तफावत आढळून आली. हल्ल्यानंतर घरी गेल्याचा झिपलाईन ऑपरेटरने दावा केला. तसंच झिपलाईन ऑपरेटरने 5:30 वाजता एक फोन केल्याचं उघड झालं. त्यामुळे झिपलाईन ऑपरेटरची एनआयएकडून चौकशी सुरूच राहणार आहे. काश्मीरच्या नागरिकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी केला. संकटाच्या काळात आम्ही अल्लाहू अकबर म्हणतो असं म्हणत त्यांनी
झिपलिंग ऑपरेटरवरील टीकेला उत्तर दिलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे डिजिटल फुटप्रिंट्स तपास यंत्रणांच्या हाती लागलेत. हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर सोशल मीडियावर दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली. दहशतवाद्यांनी रेझिस्टन्स टाईम नावाचा सोशल मीडियावरती ग्रुप तयार केला होता. जम्मू काश्मीर सरकारनं तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनांची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतला. शोध मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहणार आहे. एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना जाता येणार नाही. पहलगाम हल्ल्यातील मृतांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांच्या शिक्षण रोजगाराकडे लक्ष देणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हल्ल्यातल्या पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्या पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुपरफास्ट 100. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळच्या उमरखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. संतप्त नागरिकांनी पाकिस्तानचा ध्वज असलेली तिरडी काढत निषेध नोंदवला. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बॅनर लावलेत. पोस्टरवर अफजल खानाचा वध दाखवत नाव विचारूनच इथून पुढे खरेदी करा असं आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केलं. आणि वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.